सांग ना देवी माझ्या बाबाला तू भावला सुखी आहे मी माझ्या गावाला सांग ना देवी माझ्या बाबाला तू भावला सुखी आहे मी माझ्या गावाला सांग ना देवी माझ्या बाबाला तू भावला सुखी आहे मी माझ्या गावाला हरी बोल वा वा माझा भावा प्रमाण ननद माझी बहिणी प्रमाण वीर माझा भावा प्रमाण ननद माझी बहिणी प्रमाण हे देर माझा भावा प्रमाण ननद माझी बहिणी प्रमाण वीर माझा भावा प्रमाण ननद माझी बहिणी प्रमाण तोची आधार आहे ग जीवाला जीवाला सुखी आहे मी माझ्या गावाला तोची आधार आहे ग जीवाला जीवाला आहे मी माझ्या गावाला हे देर माझा भावा प्रमाण ननंद माझी बहिणी प्रमाण तोची आधार आहे ग जीवाला जीवाला सुखी हाय मी माझ्या गावाला सांग ना देवी माझ्या बाबाला तू भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला तिला लेख म्हटलं हम बोले सो कायदा हम बोले सो कायदा मी जसं बोलेल तसंच घरात होईल तिला सासू म्हटलं 3 प्रकारच्या गवडणी झाल्या महाराज म्हणतात त्यांच्या घरामध्ये भगवान परमात्म्याने चोरी केली सगळे सवंगडी सोबत आहे देवाच्या वैज्या वाकड्या पेंड्या बोबड्या सुधा श्रीधाम्या सर्वे देवाच्या सोबत आहे चोरी करण्यासाठी देवानं सांगितले चला रे चोरी करायला तुझ्यासाठी आले बना कान रे तुझ्यासाठी आले बना
तुझ्यासाठी सोडिले संसार, तुझ्यासाठी सोडिले घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार, तुझ्यासाठी सोडिला घरवर, साठी सोडिला संसार, तुझ्यासाठी सोडिले घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार, तुझ्यासाठी सोडिला घरवर. मुरली वाजवी तू गाना कुंजावनात, मुरली वाजवी तू गाना कुंजावनात, तुझ्यासाठी 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 आले मनात गाना रे, तुझ्यासाठी आले मनात, तुझ्यासाठी आले बना कान रे, तुझ्यासाठी आले बना कान रे, तुझ्यासाठी आले बना. कशी जाऊ मी वृंदावना, कशी जाऊ मी मुरली वाजवी तो गाना, कशी जाऊ मी वृंदावना, कशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवी तो गाना, कशी जाऊ मी वृंदावना, कशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवी तो काना, मुरली वाजवी तो काना. पहिल्या तिरी हरी वाजवी मुरली, पहिलं तिरी हरी वाजवी मुरली, पहिल्या तिरी हरी वाजवी मुरली, पहिलं तिरी हरी वाजवी मुरली. नदी भरली जमुना, नदी भरली जमुना, कशी जाऊ मी वृंदावना, कशी जाऊ मी वृंदावना, हो कशी जाऊ मी वृंदावना, कशी जाऊ मी वृंदावना. हरी बोल. वा 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 वा, सर्वांनी हाताने टाळी वाजा. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके राग पुणी जा तुझ्या घरी, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके राग पुणी जा तुझ्या घरी. ओ किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद, आज आनंदी आनंद. हे अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळी अवतरली, गोड सुगालात नाचू गावताला पैजण थरथरले.
आल्या काय झालं काय हो काय म्हणता का भाऊ कसं काय अरे पण त्याला पंखा पाहिजे ना मग फॅन पाहिजे त्याला फॅन अरे जे धुकं निघला डायरेक्ट धुकं त्याला पंखा ना पंखा ते गरम झालं त्याला पंखा गोपाल कृष्ण भगवान की जय खाली बसा अशा गोड गोड लीला आहे जेवढं वर्णन करावं तेवढं कमी आहे जेवढा आनंद घेता येईल तेवढा आनंद या भगवान श्रीकृष्णाच्या लीलेमध्ये आहे आता आपल्याकडे वेळ कमी आहे भगवान श्रीकृष्णाचा विवाह सुद्धा बघायचा आहे आपल्याकडे फक्त अर्धा तास राहिला अर्ध्या तासामध्ये वेळ पडला कमी सोंग पडले जास्त पट आपल्याला कथाभाग बघायचा आहे भगवान श्रीकृष्णानं अनेक लीला केल्या अनेक लीला करत असताना दिवाळीचा दिवस आहे इंद्राची पूजा करण्यासाठी सर्व मंडळी जात आहे कृष्णाने विचारलं बाबा कुठं चालले हो बाबा सांगितलं रे आम्ही गोवर्धनाची आम्ही त्याची पूजा करतो इंद्राची पूजा करतो इंद्राची पूजा केली म्हणजे तो सुखी होतो समाधानी होतो आणि वर्षभर आपल्याला टेन्शन घेण्याचं काम राहत नाही इंद्र गर्जना करतो मेघराजाला गर्जना केल्यानंतर मेघ सुद्धा गर्जना करून तो आगमन करतो आणि सर्व शेतकऱ्याला सुख देतो कृषी प्रदान करून टाकतो सुख देतो प्रदान करतो सुख प्रदान करतो बाबा त्या गर्विष्ठ इंद्राची पूजा करू नका बाबा कोणाची पूजा करा गोवर्धनाची पूजा करा बाबा छोटासा बालक सांगतोय गोवर्धनाची पूजा करा बाप म्हटला अरे कसं शक्य आहे गो नाम इंद्रिय गो म्हणजे भक्ती गो नाम इंद्रिय गो म्हणजे भक्ती गो म्हणजे ज्ञान असा गोवर्धन लीलेचा ज्ञान आणि भक्तीचा हा संगम या श्रीमद भागवत कथेमध्ये सुखदेव भगवान राजा परीक्षितीला सांगतात इंद्रा इंद्रियाचा अधिपती आहे जीव जेव्हा निवृत्त होऊन भक्ती मार्गाकडे वळतो ना तेव्हा ब्रह्मचिंतनाकडे वळतो जीव म्हणजे इंद्र गोवर्धन लीला एक अद्भुत लीला आहे गोवर्धन लीला एक अद्भुत लीला आहे सर्व ज्येष्ठ मंडळी गोकुळातले सर्व नंद पाटलाच्या जवळ बसलेले काय करायचंय सांगा कृष्ण म्हणतो बळीराम म्हणतो की इंद्राची पूजा करू नका चला सर्व गोकुळवासी सर्व निघाले पुढं गोवर्धनाच्या पायथ्यास निघाले सगळे सवंगडी घेतले लहान लहान थोर गोपाळ घेतले आणि गोवर्धनाची पूजा करण्यासाठी निघाले गोवर्धनाच्या पूजेसाठी जाताय गोवर्धनाच्या पूजेसाठी जाताय पण निर्जीव असलेला भ्रम होता हा निर्जीव आहे त्या गोवर्धनामध्ये हा गोवर्धन काय देईल अरे इथं अभिषेक करायला पाणी नाही बाबा याच्यामध्येच गंगा यमुना सरस्वती बसलेली आहे द्वारका आहे रामेश्वरम सगळे देव 33 कोटी देवांचं वास्तव या गोवर्धनाथामध्ये आहे बाबा याला विनंती करतो बाबा हा आपल्याला देईल विनंती केली भगवान परमात्म्यानं तुम बिन मोरे कोण खबरले गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी चला गोवर्धन पूजेवाले विशाल भाऊ अशी गोड लीला गोवर्धनाथच्या पायथ्याशी ज्या कथेची आपण आतुरतेने वाट पाहत होती गोवर्धन लीला आहे आणि या ठिकाणी ती गोवर्धन लीला होणार आहे भगवान परमात्म्याने बापाला समजून सांगितले बाबा याच्यामध्येच गंगा यमुना आहे त्याला विनंती केली गंगा बाहेर आली आणि अभिषेक केला पूजा केली गोवर्धनाथाची
ते बघितलं कोणी बघितलं? गोकुळवासी सगळे गोवर्धनाथाची पूजा करतात दरवर्षी इंद्रयाग करणारे, पण या वर्षी इंद्राला विसरून गेले. नारदाने बघितलं, नारद डायरेक्ट स्वर्गामध्ये गेला, आवाज दिला नारायण नारायण. इंद्रा, अरे गोकुळवासियांचं कर्तव्य बघितलं का तू? कर्तबदारी बघितली का? काय झालं? अरे दरवर्षी तुझं इंद्रिया करतात, तुझी पूजा करतात, तुला अभिषेक करतात. या वर्षी त्यांनी तसं नाही केलं. काय केलं मग? अरे निर्जीव असलेल्या त्या गोवर्धननाथाची पूजा केली. सगळे गोकुळातले ज्येष्ठ थोर लहान सर्व गोकुळवासी गोपाळ गोवडणी सर्वच्या सर्व त्या गोवर्धननाथाच्या पायथ्याशी आहे. राग आला. तुला तुच्छ समजलं रे इंद्रा? मी तुच्छ नाही, मी स्वर्गाचा राजा इंद्र आहे. मी बदला घेईल. बदला घेण्याचा निर्णय घेतोय. बदला घेण्याचा निर्णय घेतो इंद्र. इंद्रानं बदला घेण्याचा निर्णय घेतला आणि मेघाला आव्हान केलं, जा ज्या ठिकाणी गोकुळवासी त्या गोवर्धननाथाची पूजा करीत आहे, डोंगराची पूजा करीत आहे, त्या ठिकाणी जाऊन गर्जना करा, बरसायला सुरुवात करा. अतिवृष्टीसारखा पाऊस पडायला लागला. चला लवकर पटपट. चला सगळे गोपाळ आहे गोवर्धननाथाच्या पायथ्याशी. कृष्ण आहे, बळीराम आहे, सवंगडी आहे, पिंग्या आहे, बाकड्या आहे. गोकुळातले सर्व गोकुळवासियांना वाटलं रे इंद्राचा कोप आहे हा. अरे इंद्राचा कोप आहे, इंद्र कोपला रे आपल्यावर. आपण दरवर्षी इंद्राची पूजा करत होतो, या वर्षी वेगळं केलं. जोरात टाळी वाजवा. अतिवृष्टी व्हायला लागली. विजा कडकड कडकड कडत करतात. विजा विजा ढग सुद्धा गर्जना करतात. सगळे गोकुळातले लहान 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 मुलं घाबरून गेले. गोकुळातले सर्व लोक घाबरून गेले. आता काही खरं नाही. पाणी यायला लागलं. पाणी यायला लागलं. हळूहळू हळूहळू वा वा पाणी यायला लागलं. त्या देवाले म्हणा बापा आमचा सप्ताह होऊ दे मग येतो रे भाऊ, नाहीतर वांग्याच्या भाजी शिजता राहील. अवकाळी अतिवृष्टी जास्त पाणी पाडू नका. लोकांच्या आता कपाशा फुट्यावर गेलाय. उलंगवाडी झाली काही काही भागामध्ये. आणि मग सर्व लोक बोलायला लागले, अरे नंदा
अरे तुझ्याच मुलांनी सांगितलं होतं त्या गोवर्धननाथाची पूजा करा, इंद्राचा कोप आहे, आता काय करा. देवानं विनंती केली, बाबा ज्यानं आपल्याला गंगा दिली, ज्यानं आपला सांभाळ केला, ज्याच्या पायथ्याशी आपण विश्राम घेतला, आश्रय घेतला, तोच आपल्याला मार्ग देईल ना बाबा. त्याला विनंती करतात, तुम बिन मोरी कोण खबरिले, गोवर्धन गिरीदारी. त्याला विनंती केली, अरे भरी सभा में द्रौपदी ठारी, लाखो लाज हमारी. धावा केला कृपेचा सागर आहे, विश्व ज्याच्या ताब्यात आहे, त्याला देव म्हणतात तसा ब्रह्मांडाचा चालक राजा धीराज कोमलांग शमलांग जगाचा न्यायाधीश परमपिता परमेश्वर ज्या गोवर्धननाथाला आराधना करतो तो गोवर्धन सुद्धा रडायला लागला. रडतोय देव, गोवर्धननाथ देवाच्या पुढे रडतो, देवा अरे तुझी सत्ता आहे, तू सगळ्या जगाचा मालक आहे. बाबा चिंता करू नका, आपण या गोवर्धननाथाला उचलू. काही काही लोक म्हटले एवढे शक्य आहे का रे ते? तो काय फुटबॉल आहे का उचलल्या जाईल फेकून दिल्या जाईल? फुटबॉल आहे का तो? एवढं सामान्य आहे का ते? शक्य आहे का? बाबा कृपा करील, फक्त सर्वांनी सहकार्य करा. सर्व गोकुळातले गोपाळ सवंगडी सर्वांनी त्या गोवर्धननाथाला हात लावला. सर्वांनी हात लावतात. सर्व गोपाळांचा हात काठ्या लावल्या आणि गोवर्धननाथ उचलायला लागले. तो गोवर्धन पर्वत उचलला आणि अतिवृष्टी पाणी पडणार, ढग विजा कडकड कडकड करणाऱ्या त्यांच्यापासून त्यांची सुटका झाली, त्या संकटातून दूर झाले आणि त्याचा आश्रय घेतला. त्या पर्वताच्या खाली सर्व मंडळी, सगळे थोर ज्येष्ठ लहान मुलं आहे, गोपाळ आहे, सवंगडी आहे. सवंगडी म्हटले, अरे काय रे कृष्णा, आमच्याच्यानं जमलं की नाही? तो म्हणे आमच्याच्यानं जमलं, तो म्हणे मी केलं म्हणून झालं. सर्व लोक म्हटले, सर्वांची ताकद लागली म्हणून गोवर्धन पर्वत उचलल्या गेला. पण यांना काय माहिती की दमडी के दाल में चपड़ी खुशाल, अंदर की राम जाने. एक सवंगडी म्हटला, पिंद्या देवा तू केव्हाचाच करंगडी लावेलाय, कृष्णा आम्ही काठ्या लावेलाय, आमच्या काठ्यामुळे एवढा मोठा पर्वत उचलल्या गेला. तुझ्या एका करंगडीचा सपोर्ट आहे का? एक करंगडी कितीक दम मारेल, कितीक सामर्थ्य आहे तुझ्या एका करंगडीत. तू ये जरा नाश्ता गिष्टा करून, वडापाव पानपुरी खाऊन ये म्हटला. देव म्हटला, अरे मी जर कधी पानपुरी खायला गेलो ना तर तुमची ठेसापुरी झाल्याशिवाय राहणार नाही, सगळी भेलपुरी होऊन जाईन तुमची. ऐका. तो बोबड्या म्हणे, जायले देवा ये घालून. देव म्हटला, ऐक रे बबड्या. श्रीदाम्या म्हटला, देवा अरे तुझ्या एका करंगडीचं काय एवढं रे सामर्थ्य, आमच्या काळ्या एवढ्या जाळ्या मोठमोठाले टेके आमचे. देव म्हटला, तुम्हाला दाखवायचं आहे का? देव म्हटला, ठीक आहे. देवानं करंगडी अशी घेतली खाली. अरे बापरे, मेलो रे मेलो रे देवा, अरे वाचो देवा, मरतो मरतो मरतो. कृष्णा, कृष्णाला परत आवाज दिला. कृष्णानं डबल करंगडी लावली आणि पर्वतवरही घेतला. डबल भगवान परमात्म्यानं खाली घेतोय देव. जे खाली घेतला की नाही 5 फुटाचे होते तर त्यांना 3च फुटाचे देवानं लगेच खाली घेतला. पर्वत खाली घेतो. पिंद्या म्हणते, देवा वाचो, माय लग्न राहिलं वयाचं. तो बोबड्या म्हणे, माया साखरपुडा झाला फक्त, हे डोक्या शड बाकी आहे. देवा नातन सगळा एक्सिडेंट हो गया. असं जर झालं कधी ना, काही खरं नाही. भगवान परमात्म्याची लीला कळाली. देव हा चतुर आहे, चतुरा तो शिरोमणी. भगवंताने पुन्हा तो गोवर्धन दाखवली, सगळ्या गोकुळवासियांना दाखवली आणि सर्वांना
कळालं की आज सामान्य नाही. हरिहा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे न कडे कानोबाचे कोडे. त्याचं कोड आतापर्यंत ब्रह्मादिकाला कळालं नाही. त्याचं कोड महाराज म्हणता कोणालाच कळालं नाही. तो कोड फक्त भक्तांवरती प्रेम करण्यासाठी, गोकुळातल्या गोकुळवासियांवरती प्रेम करण्यासाठी देवानं अनेक काम केले. अशी गोवर्धन लीला पवित्र लीला. गोवर्धन भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की जय राधे गोविंदा. मन बजले हरि का प्यारा नाम है. श्री राधे गोविंदा मन बजले हरि का प्यारा नाम है. गोपाला हरि का प्यारा नाम है. गोपाला हरि का प्यारा नाम है. मन बजले ओ मन भजले हरि का प्यारा नाम है. जय राधे गोविंदा मन बजले हरि का प्यारा नाम है. ताड़ी 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 हरि बोल. मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, जाईन म्हणते माहेरी. पांडुरंगाच्या दरबारी बाई हसता नाचता, पांडुरंगाच्या दरबारी बाई हसता नाचता, पांडुरंगाच्या दरबारी हो नाचता नाचता. वा 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 वा, ताईसाठी टाळ्या वाजवा. चंद्रभागेचं वाळवंट, चंद्रभागेचं वाळवंट, तेच आमचं वैकुंठ, आमचं वैकुंठ. आनंद भरला गणदाट बाई हसता नाचता, आनंद भरला गणदाट बाई हसता नाचता. डोळ्यात भरला ज्ञानोबा, डोळ्यात भरला ज्ञानोबा, मनात भरला तुकोबा, मनात भरला तुकोबा. हे आनंद भरला गणदांड बाई हसता नाचता, आनंद भरला गणदांड बाई नाचता हसता. वा वा वा,
राधे ग राधे राधे ग राधे राधे ग राधे सांग ना तुझे राधे ग राधे सांग ना तुझे राधे ग राधे सांग ना तुझे कोणी केली आल कसे झाले ग लाल गोरेगार 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 बरी रानात मला अडवलं हिला भोडीला कोणी अडवलं हिला भोडीला कोणी अडवलं इला बोडीला कोणी अडवलं इला बोडीला कोणी अडवलं बाई सारी दिदल तुझा हित व हात चालावया पाय सर्वांनी तीर्थयात्रा केल्याशिवाय मरण पत्करू नाही ज्यांना ज्यांना यायचं असेल द्वारकेला त्यांनी नाव लिहून द्या 7,000 रुपये तिकीट आहे सगळं खाणं पाणं राहणं सर्वांची व्यवस्था होईल अशी द्वारका बघा चला भगवान परमात्म्याने माधवपुरामध्ये विवाह सोहळा संपन्न केला तो सोहळा आता आपण या ठिकाणी बघू सर्वांनी रुक्मिणी आणि कृष्ण देवाचं आगमन होते सर्वांनी हाताने टाळी आणि देवाची वाट पहा मी येतो तोपर्यंत चहा पिऊन अक्षदा वाटा हे लांडगे अक्षदा वाटून टाक गावा गावात जाऊन आलो प्रभू विचार देवोन आलो जरा पहाट फुटत होती नभी चांदणी रुखत होती कथा कृष्णाचे सांगून आलो प्रभू विचार देवोन आलो जरा पहाट फुटत होती नदी चांदणी रुखत होती जरा टाळी टाळी चला चला पट 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 चला नरदेव नवरी चला वेळा होनी नाते आनंद घरी आला माझा गोविंद आला माझा गोविंद वेळा होनी नाते आनंद घरी आला माझा गोविंद जय मुकुंद मुरारी बोला मुकुंद मुरारी बोला इडे गोविंद गोपाळ काना इडे गोविंद गोपाळ काना चला चला पट 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 चला
राधा भाई ऐसी शाम की दीवानी, राधा भाई ऐसी शाम की दीवानी, ब्रज की दीवानी हो गई, राधा दीवानी हो गई। राधा ऐसी भाई शाम की दीवानी, राधा भाई ऐसी शाम की दीवानी, चला चला पटपट बाबा वेळ लावता। वारी आनी वारी आनी कुंडल हाली, वारी आनी कुंडल हाली 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 थोडी मोडी राधा तारी, थोडी मोडी राधा तारी, थोडी मोडी राधा तारी। राधीला पावून राधीला पावुनी भुलली हरी, पहिलं दोहती आपुल्या घरी। खर्चात खर्चात हे राधेला पावुनी भुलली हरी, पहिलं दोहती आपुल्या घरी। वारी आणि कुंडल हाली, वारी आणि कुंडल हाली 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 हाली, डोळी मोडीत राधा तारी, डोळी मोडीत राधा। बोलवा बोलवा चला पटपट चंदू भाऊ। वेळेला महत्व द्या, चला पटपट जाकी मास्टर। बहारो फूल बरसावो मेरा घनश्याम आया ही, मेरा घनश्याम आया ही। बहारो फूल बरसाओ मेरा घनश्याम। बोला गोपाल महाराज। मेरा घनश्याम आया वाह वाह। खाली बसा सर्वांनी, खाली बसा, खाली बसा। बाय
बहारो फूल बरसावो मेरा महबूब आया है, मेरा घनश्याम आया है। ओ लाली ओ सर्वांना अक्षता द्या। अक्षता दिल्या का? ज्यांना ज्यांना पत्रिका दिल्या होत्या ती सर्व आले का? सर्वांनी अहेर आणला ना? अहेर केल्याशिवाय कोणी जाऊ नका। सर्वांनी 200-200 रुपये अहेर केल्याशिवाय जाऊ नका। आजी म्हणीन भाऊ मा श्रावण, आजी म्हणीन भाऊ मा पगार भेटायचा राहिला, त्या पगार भेटीत तर लोक जाणार नाही, पण अहेर घेतल्याशिवाय मी घरी जाणार नाही। वधूवराचे मामा, वधूवराचे मामा वधूच्या पाठीमागे उभे राहतील। वराचे मामा आणि वधूचे मामा सर्वांनी मागे उभे राहा। मामा सरका इकडे। हा साला आहे का इकडचा मधातला? साला आहे का? पोर मला एका डोळ्यानं कमी ऐकू येते, जरा जोरात बोला। वा 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 वा, लांडगा आहे का? वा, सुंदर असा प्रतिष्ठित पाहुणे सर्व आले। 33 कोटी देऊ चामुंडा, अष्टकोटी भैरवरे सर्व आले। आणि या सोहळा महाराज म्हणतात आपल्या या नगरीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा विवाह सोहळा आहे। ऐशा लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला, असा सोहळा तुम्हा आपल्याला पुन्हा मिळेल, पाहायला सांगता येत नाही। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सीतितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिस्थेवरम् लीलान्द्री गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं ओदरा ग्रामोराञ्जनं स्वस्तितं गणपति कुर्या सदा मंगलम। वधूवरेष्वं भवतु सावधान। गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्र वती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम। वधूवर्यो सावधान। तळहाताचा पाडणा तळहाताचा पाडणा दोन्ही डोळ्याचा आईना डबी तबी कस्तुरी
तसी वागवली मैना लाडाची लेक माय उंबर सासरी कसी माहेर सोडून आज चालली सासरी जीव खालीवर हो तुझ पाठविता एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी कुरिया सदा मंगलम राधा कृष्ण दामोदर जिंदन सावधान कस्तोरी तिलकम ललाट पटले वृक्षस्थळे कस्तुभम नासाग्रे मुक्तितं करतले वेणु करे कंकणम सर्वांगे हरिचंदनम सुललितम कंठे च मुक्तावली गोपश्री परिविष्टते विजयते गोपाल चूडामणि कुर्या सदा मंगलम उद्वृश्वं भवतो सावधान आली लग्न घटी समीपनवरा घेवोनिया वागरा दृष्टा दृष्ट वधूवरा न करिता दोघे करावी उभी वाजंत्री बहुगल्वला न करिता दोघे करा विभुवी कुर्या सदा मंगलमुद्वर्ष्वं भवतो सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेवं ताराबलं चन्द्रबलं तदेवं विद्याबलं दैवबलं तदेवं लक्ष्मीपते गृहस्मरामि वमंगल सावधान राधा कृष्ण दामोदर जिंदन सावधान 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 सर्वांनी उभे राहा.